कंसामध्ये 3/5 वजा 1/5 भागीला दुसऱ्या कंसामध्ये 1/4 अधिक 1/8 बरोबर किती? तर विद्यार्थी मित्रांनो, ही अपूर्णांकाची पदावली सोडवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला दोन्हीही कंस सोडवावे लागेल. त्यासाठी पहिल्या कंसामध्ये समछेदाचे उदाहरण आहे, म्हणून अंशाची वजाबाकी होईल आणि छेदामध्ये 5 एकाच वेळेस लिहूया. त्यानंतर दुसऱ्या कंसाचा विचार केला असता या ठिकाणी छेदात 4 आहे आणि या ठिकाणी 8 आहे. तर आपल्याला समछेद करण्यासाठी पहिल्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाला 2 ने गुणावे लागेल. म्हणून या ठिकाणी आपण 2 ने गुणूया आणि दुसरा अपूर्णांक जसाच्या तसा लिहून घेऊया. 3 मधून 1 गेले असता उरले 2 छेदामध्ये 5 भागीला दुसऱ्या कंसामध्ये बे एके बे आणि 4 दुनी 8 अधिक 1/8. त्यानंतर 2/5 भागीला हा कंस सोडूया. अंशाची होईल बेरीज 2 अधिक 1 छेदामध्ये 8 आणि छेद एकाच वेळेस लिहूया. त्यानंतर 2/5 भागीला 2 आणि 1 3 3/8. आता या ठिकाणी एकच भागाकाराची क्रिया उरलेली आहे. तर त्या भागाकाराच्या क्रियेला सोडवत असताना पहिला अपूर्णांक लिहून घेऊया. भागाकाराच्या चिन्हाऐवजी गुणाकार घेऊया आणि त्या पुढील अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त संख्येने गुणूया 8/3. आता अपूर्णांकाच्या गुणाकाराच्या नियमानुसार अंशाचा गुणाकार अंशासोबत आणि छेदाचा गुणाकार छेदासोबत करूया. म्हणून 8 दुनी 16 आणि 5 त्रिक 15 म्हणजे या अपूर्णांकाच्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे 16/15.